रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातून एक थरारक बचाव कार्याची घटना समोर आली आहे। जुवाठी शिर्केवाडी येथे एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागानं अवघ्या 4 मिनिटात सुखरूप बाहेर काढलं। आज दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता मौजे जुवाठी शिर्केवाडी येथील रहिवासी रामचंद्र नारायण भारती यांच्या मालकीच्या विहिरीत एक वन्य प्राणी बिबट्या पडल्याचं निदर्शनास आलं। येथील पोलीस पाटील यांनी तातडीनं या घटनेची माहिती परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना दूरध्वनीवरून दिली। घटनेचं गांभीर्य ओळखून परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना सूचित करण्यात आलं। त्यानंतर वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर आणि रेस्क्यू टीमसह सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पाहणी केली असता सुमारे 35 ते 40 फूट खोल विहिरीतील एका दगडावर बिबट्या बसलेला दिसला। सकाळी 11:05 पिंजरा दोरीच्या साह्यानं विहिरीत सोडण्यात आला आणि अत्यंत कौशल्याने अवघ्या 4 मिनिटात म्हणजेच 11:09 बिबट्याला सुस्थितीत पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलं। यानंतर पशुविकास अधिकारी राजापूर डॉक्टर श्री वेर्लेकर यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली। हा बिबट्या मादी जातीचा असून तिचं वय साधारण 1.5 ते 2 वर्ष आहे। बिबट्याची प्रकृती उत्तम असल्याची खात्री झाल्यानंतर विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्रीमती प्रियांका लगड आणि वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली या बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलं। या यशस्वी कामगिरीत प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल, श्रीराम बावदाणे वनपाल राजापूर, विक्रम कुंभार वनरक्षक राजापूर तसंच दीपक चव्हाण, निलेश म्हादिये, नितेश गुरव, संदीप जाधव आणि साहिल जांगळी यांची रेस्क्यू टीम होती। तसंच स्थानिक ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येनं यावेळेला सहकार्य केलं। प्रहार डिजिटलसाठी नरेंद्र मोहिते, राजापूर।